गेल्या काही दिवसापासून ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य दिसून येत आहे। यासाठी आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच आता ठाणे काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी ढोल ताशा वाजवत ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या ठिय्या आंदोलनात सामील झालेले आहेत। ढोल ताशा वाजवत या ठिकाणी पालिकेचा निषेध करत आहेत। त्यामुळे नक्कीच ठाणे महानगरपालिकेमध्ये डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था पाहिजे तशी नाही आहे। सिपी तलाव या ठिकाणी असणारं डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी हटवल्यानंतर आता ते डोंबिवली भिवंडी या ठिकाणी हातकोली या परिसरात घेऊन गेलेत। मात्र डम्पिंगची समस्यामुळे मोठ्या कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलेले आहे। आपल्या समवेत जे आहेत ते या ठिकाणी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी बसलेले आहेत। विक्रांतजी, घनकचऱ्याच्या विरोधात आंदोलन आहे, नागरी समाजाच्या विरोधात आंदोलन आहे। डम्पिंग ग्राउंडने महापालिकेला गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी शहरामध्ये घनकचरा पडून आहे। महापालिकेला जाग आणण्यासाठी आज ढोल ताशा आंदोलन करतात। ठाणे महानगरपालिकेने एकीकडे 2700 कोटीचं टेंडर काढलेलं आहे 10 वर्षाचं कचरा उचलण्याचं आणि कचरा वाहतुकीचं। मात्र गेल्या 10 दिवसात ठाणे महानगरपालिकेला कचरा उचलण्यात अपयश आलेलं आहे। ज्या ठिकाणी त्या सिपी तलावमध्ये कचरा साठा केला जातो तिथे आवाज बी साठा झालेला आहे। तिथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। गेल्या 25 वर्षात एकनाथ शिंदे आणि भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या बीजेपीचं याच्यावरती महानगरपालिकेवर आधिपत्य आहे। मात्र ही समस्या कचऱ्याची समस्या असेल, पाणीची समस्या असेल किंवा इतर काही ज्या वाहतुकीच्या समस्या असतील सोडवू शकलेले नाहीत। हे त्यांचं अपयश आहे, प्रशासनाचं अपयश नाही। डम्पिंग ग्राउंड साधं महानगरपालिकेला नाही आणि त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनामध्ये फक्त निधीचा ची चर्चा केली जाते। ठाणे शहर प्रमुख शहर आहे, इतर शहरांच्या समस्यांचं निवारणाची चर्चा केली जात नाही। एकामेकावर शिंतोडे उडवले जातात आणि म्हणून त्यांना जागा करण्यासाठी आज हे काँग्रेसतर्फे आंदोलन छेडलेलं आहे। कचरा पुढील 10 दिवसात उचलला गेला नाही तर आम्ही या ठिकाणी हा कचरा संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकण्यासाठी कटिबद्ध आहोत। काही अजून पदाधिकारी आहेत, त्याचं मागचं कारण काय? नक्की महापालिका सक्षम नाही का कचरा उचलण्यामध्ये, नागरी समस्या सोडवण्यामध्ये? आपण पाहिलं असेल तर ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांचा हा नागरिक सुविधेकडे दुर्लक्ष आहे। फक्त अनधिकृत बांधकामाच्या नोटा मिळतात, पैसा गोळा करतात, एवढं लक्ष राहिलेलं आहे। मी शासनाला विनंती करतो, इथे मुख्यमंत्री सुद्धा होऊन गेलेले आहेत, उपमुख्यमंत्री आता आहेत एकनाथजी शिंदेराव, त्यांच्या ठाण्यामध्ये ही अवस्था असेल आणि नागरिक सुविधांना वंचित राहतील नागरिक, ही शोकांतिका आहे। आणि मग ह्या अधिकाऱ्यांना ईडी का लावत नाही? सरकारने साध्या माणसांना ईडीचा धाक दाखवतात, इन्क्वायरी करतात आणि अधिकारी रंगेहात पकडले गेलेले आहेत। अतिक्रमणाचा हा बेसुमार भस्मासूर चाललेला आहे, गरीब जनतेला फसवणुकीचं काम चाललेलं आहे। सगळ्यांवर गुन्हे दाखल होतात, अधिकाऱ्यांवर का गुन्हे दाखल होत नाही? याच्या मागचा राजकारण आहे आणि राजकीय लोकांचा पाठिंबा आहे ना। शिवसेनेच्या वतीनंच हा सिपी तलाव जो आहे तो डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आलं होतं। अनेक वर्षापासून तिथं डम्पिंग होतं, मात्र कुठेतरी आता पाहायला गेलं तर आता डम्पिंग शोधण्यासाठी आता भिवंडी परिसर गाठलेला आहे, हातकोली परिसर गाठलेला आहे। का वाटतं येणाऱ्या काळात डम्पिंग होईल का ठाणे शहरात? ठाणे शहरात डम्पिंग न मिळणं हेच काँग्रेस ह्या महापालिकेचा अपयश आहे। डम्पिंग मिळू नये एक साधे त्यांना, आज एवढी मोठी लोकसंख्या ठाणे महापालिकेत आहे, त्या लोकांना डम्पिंग नाही मिळाला आणि त्यांना इतर कामात लक्ष आहे, इनलिगल कामात लक्ष आहे त्यांना पैसे मिळत नाही। आता 323 कोटी घोटाळा बाहेर आलेला आहे। कुठे आयुक्त, कुठे तिकडची प्रशासन, इकडे कुठे ते महापालिकेचे अधिकारी आणि इकडचं शिवसेना आणि भाजप सरकार? तुमच्या आंदोलनाने फरक पडेल का? महापालिका येणाऱ्या काळात तुम्ही अल्टिमेट देतात? हो, आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। एक ना एक कुठल्या सगळ्या विषयावरती आंदोलन चालूच राहणार आहे। आमचं अपयश येऊ का येऊ, यश येऊ, आम्ही आंदोलन करणार आणि त्याला सरकारला याच्यापुढे झुकावं लागेल एवढं आम्हाला नक्की माहिती आहे। या ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करत आहे। ठाणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अल्टिमेट दिलेला आहे, जर कचरा हटला नाही तर येणाऱ्या काळात महापालिका मुख्यालयासमोर कचरा जो घनकचरा आहे तो टाकला जाईल। त्यामुळे नक्कीच आता महानगरपालिका लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंड असेल, या कचऱ्याची समस्या विल्हेवाट कधी लावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे सुभाष गणेशोरा TV9 मध्ये ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.